हॅलो एव्हरीवन. आज आपण नेक्स्ट चॅप्टर बघूया, दॅट इज ऑफेन्सेस अफेक्टिंग द ह्युमन बॉडी. जे आपल्या जसं की आज झालं की मेंटल आणि फिजिकल असे दोन ॲक्ट होतात, किंवा फिजिकल ॲक्ट किंवा मेंटल ॲक्ट की ज्याच्यावर इम्पॅक्ट पडतो. तर तसं आता आज आहे ते ह्युमन बॉडी, म्हणजे फिजिकल ॲक्ट जेव्हा आपल्यावर होतो किंवा त्याचा परिणाम होतो की ज्याच्यामुळे ऑफेन्सेस घडू शकतात. तर असे ऑफेन्सेस आज आपण बघणार आहोत. सेक्शन 299 टू 377 असे 80 सेक्शन्स आहेत टोटली, आणि ते ह्याच्या अंडर येतात. तर त्यातला पहिला आहे कल्पेबल होमिसाईड, दुसरा मर्डर. त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत किंवा काय मेन पॉईंट्स आहेत. टोटल सेक्शन 80 सेक्शन्स आहेत, 80 सेक्शन्स आहेत. पण हे सगळे ह्याच्यामध्ये ते एक एक बेअर ॲक्टमध्ये जे आहे ते 80 आहेत. आपल्या ॲक्च्युअल आपण जे काही चॅप्टर वाईज बघणार आहोत तर ते मेन कन्सेप्ट्स आहेत, त्या मी तुम्हाला सांगून किंवा एक्झाम्पल्स देऊन क्लिअर करणार आहे. कारण एवढे 80 सेक्शन तुम्हाला वाचाल तर तुम्हाला ते लक्षात येईल, पण त्याच्यात काय काय मेन आहे तर हे टोटल घटक त्याच्यामध्ये हे जे 10 टाईप्स आहेत ते त्याच्यामध्ये येतात. तर ते मी तुम्हाला सांगून एक्सप्लेन करेन. बाकीचं तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात नक्की येईल. तर त्यातलं पहिलं आहे कल्पेबल होमिसाईड, मर्डर, हर्ट अँड ग्रीवियस हर्ट, wrongful restraint and wrongful confinement, criminal force, assault, kidnapping, abduction, rape, natural offenses. आता ह्या सगळ्याच्या अंडर मग रेप कोणत्या कोणत्या प्रकारे आहे, त्याचे काय टाईप्स आहेत किंवा त्याचे पण 9-10 प्रकार आहेत. तर ते सगळे जे आहेत ते एका डेफिनेशनमध्ये येतात की जे तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येणार आहे. कल्पेबल होमिसाईड आणि मर्डरमध्ये काय डिफरन्स आहे हा मी एक्सप्लेन केल्यावर लक्षात येईल. त्यानंतर किडनॅपिंग, अबडक्शन ह्याच्यामध्ये सुद्धा काही फरक आहेत. हर्ट, ग्रीवियस हर्ट असे हे जे सगळे आहेत ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये डिस्टिंग्विश पण विचारतात आणि आणि इंडिव्हिज्युअल नोट्ससाठी, शॉर्ट नोट्ससाठी सुद्धा हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. आणि मुख्य म्हणजे आपण जेव्हा प्रॅक्टिसिंगमध्ये जाऊ त्यासाठी तर हा चॅप्टर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर आपण स्टार्ट करूया कल्पेबल होमिसाईडपासून. कल्पेबल होमिसाईडमधलं पहिलं होमिसाईड. होमी आणि साईड असे दोन ह्याचे भाग आपण जर केले, होमी आणि साईड. होमी म्हणजे काय, ह्युमन बिंग, आणि साईड म्हणजे काय तर कटिंग, म्हणजे ह्युमन बिंग कटिंग म्हणजे किलिंग एनी ह्युमन बिंग बाय अनादर ह्युमन बिंग. म्हणजे एखाद्या ह्युमन बिंगने जर दुसऱ्या ह्युमन बिंगला मारण्याचा, किलिंग करण्याचा जो काही केलं जातं तर ते कल्पेबल होमिसाईड. मग मर्डरची पण डेफिनेशन हेच सांगते. मग कल्पेबल होमिसाईड आणि मर्डर ह्यात काय डिफरन्स आहे तो आपण बघूया. कल्पेबल होमिसाईड आणि मर्डर ह्याच्यातला कल्पेबल होमिसाईड आहे त्याची सेक्शन 299. Whoever causes death by doing an act with the intention of causing death or with the intention of causing such bodily injury as is likely to cause death, with the knowledge that he is likely by such act to cause death commits any offense of culpable homicide. म्हणजे ह्या डेफिनेशनमध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे की आपण बघितली की सलमान खानची केस, ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे म्हणजे ह्या केसमध्ये तर कल्पेबल होमिसाईड हा जो सेक्शन आहे तो सलमान खानच्या केसला लागला होता. जी काही रॅश ड्रायव्हिंग केल्यामुळे काही लोक मरण पावली होती किंवा ज्यांना मयत झाली होती त्याच्या कार ॲक्सिडेंटमध्ये, तर त्याला कल्पेबल होमिसाईड सेक्शन लावला होता. आता कल्पेबल होमिसाईड सेक्शनमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची सलमान खानची केस लक्षात घ्यायची. म्हणजे तो जेव्हा गाडीत बसला असेल तर तेव्हा त्यांनी रस्त्याच्या माणसांना मारायचं असं ठरवलं होतं का, तर असं त्यांनी ठरवलं नव्हतं. पण तो एकतर ड्रंक करून ड्राईव्ह करत होता, ड्रंक अँड ड्राईव्हचा होता सेक्शन. शिवाय तो एकदम रॅश ड्रायव्हिंग करत होता की जे मोटर व्हेकल ॲक्सिडेंटच्या अंडरही येतं आणि IPCच्या अंडरसुद्धा हा सेक्शन येतो. आणि दुसरं गोष्ट म्हणजे तिथे फुटपाथवर लोक झोपताना त्याला माहीत होतं जर आपण असं ड्रायव्हिंग केलं आणि गाडी जर तिकडे गेली तर लोक मरण पावू शकतात, हे त्याला नॉलेज होतं. आणि तरीसुद्धा तसं करून ती माणसं मृत्यूस कारणीभूत ठरली. तर दॅट इज कल्पेबल होमिसाईड. आणि मर्डर म्हणजे काय की मला ह्या माणसाला मारायचं आहे, एम, मोटिव्ह आणि आपलं इंटेन्शन हे दोन्हीही तिथे क्लिअर असतं आणि ते सक्सेसफुल जेव्हा होतं तर दॅट इज मर्डर. मर्डरमध्ये काय, मला ह्याला मारायचं आहे म्हणून मी सरळ त्याच्यावर बंदूक रोखते आणि त्याला मारून टाकते.
तर हे झालं मर्डर. आणि कल्पेबल होमिसाईड म्हणजे काय, इंटेन्शनली पेक्षाही आपल्याला नॉलेज असताना सुद्धा आपण इंटेन्शनली एखादी गोष्ट करतो. आपल्याला नॉलेज आहे की असं गाडी चालवणं चुकीचं आहे, ड्रिंक करून गाडी चालवणं चुकीचं आहे. त्यानंतर ह्या रस्त्यावर सेफ म्हणजे जर इथे लोकांची गजबजाट आहे, कारण हायवेवरचा स्पीड आणि आपला म्हणजे आपली वस्तीचं ठिकाण आलं तर तोच गाडीचा स्पीड, ह्यात गाडीच्या नियमामध्ये फरक आहे ना. मग आपण गाडी बाजारात कशी चालवली पाहिजे आणि गाडी हायवेवर कशी चालवली पाहिजे, या दोन्हीच्या स्पीडमध्ये डिफरन्स आहे. म्हणजे काय, हे नॉलेज आपल्याला असताना सुद्धा आपण जर चुकीच्या पद्धतीने काही गोष्टी करतोय आणि ज्याच्यामुळे जर एखाद्या ह्युमन बिईंगचा डेथ होतीये, तर ते कल्पेबल होमिसाईडमध्ये येतं. आणि मर्डरची आणि त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत, तर मेन आहे कॉझिंग डेथ, जे आता मी बोलले. डुईंग अँड ॲक्ट झालेला पाहिजे, म्हणजे सक्सेसफुली कमिशन झालं पाहिजे. द प्रेझेन्स ऑफ इंटेन्शन टू किल और नॉलेज दॅट ॲक्ट वॉज लाईकली टू कॉझिंग डेथ. आणि ह्याच्यामध्ये माहिती की हे सगळं आपण जेव्हा करतोय, ह्याला नॉलेज पाहिजे की हे करतोय पण ते चुकीचं करतोय, पण आपण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये करतो आणि खरंच ती गोष्ट घडते. तर जे आता मी सांगितलं ते सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये येतात. दॅट इज कल्पेबल होमिसाईड. सलमान खानची केस सगळ्यात लक्षात ठेवायची. आता मर्डरची डेफिनेशन जरा मोठी आहे, तुमच्याकडे बुक्स असतील तर तुम्ही ती बघा. इफ द ॲक्ट बाय विच द डेथ इज कॉज्ड इज डन विथ द इंटेन्शन ऑफ कॉझिंग डेथ, or if it is done with the intention of causing such bodily injury as the offender knows to be likely to cause the death of the person to whom the harm is caused. If it is done with the intention of causing bodily injury to any person, any bodily injury intended to be inflicted sufficient ordinary course of nature of the death, if the person committing the act knows that it is so imminently dangerous that it must in all probability cause death or such bodily injury as likely to cause death and commit such act without any excuse for incurring the risk of causing death of such injury as aforesaid. म्हणजे काय, परत मर्डर म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे की काय हाफ मर्डर वगैरे असली काय कन्सेप्ट नाही आहे आपल्या IPC मध्ये. मर्डर असतो. जर मी आपले जे स्टेजेस आहेत कमिशनचे, आपले ऑफेन्स म्हणजे कमिट्स होणारे ऑफेन्स आहे, तिथे स्टेजेसमध्ये काय सांगितलं आहे की आपलं प्रिपरेशन, इंटेन्शन, प्रिपरेशन, कमिट्स, ॲक्ट्स, हे जे सगळं सांगितलं आहे कमिशन. मग कमिशन कधी होतं, जेव्हा सक्सेसफुल झालं की कमिशन क्लिअर होतं, म्हणजे ॲक्ट आपले जे काही ऑफेन्स आहे तर तो झालेला आहे. स्टेजेस ऑफ क्राईम ज्या आहेत त्याच्यामध्ये तर मर्डरमध्ये काय, ह्या सगळ्या स्टेजेस कंप्लीट झाल्या. इंटेन्शनली जेव्हा आपण एखादी गोष्ट कंप्लीट करतो तर तो ऑफेन्स कंप्लीट झाला, तर दॅट इज मर्डर. आता ह्याच्यामध्ये पुढे त्यांनी असं सांगितलंय की मर्डर आणि कल्पेबल होमिसाईड, कधी कल्पेबल होमिसाईड मर्डर असतं आणि कधी कल्पेबल होमिसाईड मर्डर नसतं, ह्या अशा गोष्टी ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या आहेत. तर त्यातलं फर्स्ट एक्सप्लेनेशन जे आहे म्हणजे मर्डरचे 5 एक्सेप्शन्स आहेत, 5 की कधी वेन कल्पेबल होमिसाईड इज नॉट मर्डर कधी नसतं कल्पेबल होमिसाईड, ह्याच्या 5 एक्सेप्शन्स आहेत. ते मी आता तुम्हाला सांगते. वेन कल्पेबल होमिसाईड इज नॉट मर्डर, 2 गोष्टी आहेत कल्पेबल होमिसाईडमध्ये. एक तर कल्पेबल होमिसाईड इज अमाउंटिंग टू बी मर्डर आणि कल्पेबल होमिसाईड इज नॉट टू बी मर्डर. त्यातलं पहिलं आहे ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशन. ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, ग्रेव्ह अँड सडन प्रोवोकेशनमध्ये, प्रोवोकेशन तर आपल्याला माहिती आहे. तर आता त्यात ना फेमस एक केस आहे नानावटीची, KM नानावटीची केस आहे की जी शॉर्ट नोटला विचारतात. त्यात असं झालं होतं की नानावटी जो होता तो एक नेव्हल ऑफिसर होता. आता नेव्ही आर्मीतली लोक ही काही घरी राहत नाही, तर ती त्यांच्या ड्युटीवर असतात. ती 6 महिन्यातनं किंवा वर्षातनं जसं त्यांना ड्युटी जशी ऑफ होईल तसे ते घरी येतात. तर त्यामुळे त्याची जी घरी एकटीच बायको त्याची जी होती ती घरी एकटीच असायची. सो शी इज अनफेथफुल. सो तिचं एका दुसऱ्या एका बिझनेसमॅन सोबत अफेअर होतं आणि तो अनमॅरिड असतो. आणि हे नानावटीच्या लक्षात येतं की आपली बायकोचं कुणासोबत तरी अफेअर आहे आणि हे त्याच्या लक्षात येतं. तर तो एक दिवस घरी येतो आणि त्याला 2 मुलं असतात. 2 मुलं आणि ती बायको घरात असते.
तर तो बघतो की हे लोक घरात बसलेत, तर तो जो ज्याच्यासोबत अफेअर असतं नानावटीच्या बायकोचं, तर त्याच्याकडे जातो आणि त्याला बोलतो की मी तयार आहे, जर तू माझ्या बायकोशी आणि माझ्या 2 मुलांना सांभाळणार असशील तर मी त्याचं लग्न तुझ्यासोबत लावायला तयार आहे, तर तू लावशील, म्हणजे तुझी काय म्हणणं आहे ह्याच्यावर. तर तो हसतो आणि म्हणतो की मी असं रोज वेगवेगळ्या बायकांसोबत शेअर करतो बेड, की असे भरपूर आहेत माझे, मला काही तिच्याशी पडलेलं नाही वगैरे, असे घाणेरड्या प्रकारचे वक्तव्य करतो. आणि त्याला इतका राग येतो की तिची बायको फसवली जाते हे त्याला लक्षात येतं आणि त्याला खूप राग येतो आणि तो लगेच तिथे त्याच्यावर गोळ्या झडतो आणि त्याचा मर्डर करतो. म्हणजे त्याला मारतो, मर्डर करतो नाही, त्याला तो मारतो, म्हणजे आणि त्याच्यात तो म्हणजे त्याच्यात तो मरण पावतो. मग हा काय आहे, कल्पेबल होमिसाइड, ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन. हा तो काहीतरी बोलला आणि हे त्याला कळलं की हे आपल्या बायकोच्या कुठेतरी तिचं नुकसान होतोय किंवा ती कुठेतरी फसली जाते आणि म्हणून त्याने तिच्या सिक्युरिटीसाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याला मारलं. मग हे काय झालं, तर कल्पेबल होमिसाइड इज नॉट मर्डर, म्हणजे कल्पेबल होमिसाइड इज नॉट अमाउंटिंग टू बी मर्डर झाला हा, म्हणजे नॉट अमाउंटिंग टू बी मर्डर, म्हणजे कल्पेबल होमिसाइड मर्डर कधी नसतो, तर ह्या केसमध्ये सडन अँड प्रोव्होकेशन. सडन त्याला मारण्याचा हेतू नसतो, पण त्याच्यावर तो गोळी, म्हणजे त्याच्यावर तो गोळी का झाडतो की तो चुकत होता आणि तो फसवत होता त्याच्या बायकोला. सो हे पहिलं एक्सेप्शन आहे, ग्रेव्ह अँड सडन प्रोव्होकेशन. त्यानंतरचं सेकंड एक्सेप्शन आहे ते म्हणजे डेथ कॉज्ड बाय एक्सिडिंग राईट ऑफ अ प्रायव्हेट डिफेन्स. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, आता एक केस जो आहे असा की एका मुलीवर, म्हणजे मुलगी नाही, ती एक मोठी बाई असते आणि ती घरी एकटी असते आणि सेम टाईम तिचं कोणी नसतं घरामध्ये, ती एकटीच असते आणि ती एक माणूस येतो तिच्याशी एकदम विचित्र वागतो आणि तिच्यावर रेप करण्याचा तो प्रयत्न करतो आणि तिच्यावर रेप करत असताना तेवढ्यात तिचा मुलगा घरात येतो तो बघतो तर तो माणूस तिच्यावर रेप करत असतो किंवा रेप करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या मुलगा म्हणजे मुलाला ते बघून सहन होत नाही, तर तिथे जे काय असतं ते घेतो आणि त्याच्या डोक्यात मारतो आणि कोइन्सिडेंटली तो त्याच्यात मरतो. तो जो माणूस आहे तो मरतो. त्याला मारण्याच्या उद्देशाने तो आलेला नसतो, घरात कोण आहे त्याला माहीत नसतं, कुणाला मारणं हे त्याचं इंटेन्शन नसतं, पण त्याने आईची त्यातनं काहीतरी डिफेन्स व्हावा ह्या उद्देशाने तो मुलगा हातात जे काय त्याला भेटतो तो घेऊन मारतो, त्याच्या डोक्यात बसतो आणि तो इथेच मरतो. तर हे एक्सेप्शन आहे, कल्पेबल होमिसाइड किंवा मर्डर नसतो ह्याचं हे एक्सेप्शन आहे. तर म्हणजे ते एक्सेप्शन नाही, सॉरी, मर्डरमधलं हे एक्सेप्शन आहे की त्यावेळी कल्पेबल होमिसाइड मर्डर नसतो. डेथ कॉज बाय एक्सिडिंग राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स, म्हणजे प्रायव्हेट डिफेन्स हे सेकंड एक्सेप्शन आहे. त्यानंतर थर्ड एक्सेप्शन आहे डेथ कॉज बाय पब्लिक सर्वंट एक्सिडिंग हिज लीगल पॉवर. जसं की आपण म्हणतो की पोलिसांना काही अधिकार असतात, जर काही खूप गोंधळ गर्दी झाली की लाठीचार्ज करण्याचा किंवा ते हवेत गोळी वगैरे मारतात आणि ह्या सगळ्यातनं जर एखादा मृत्युमुखी पडू शकला किंवा पडला तर त्याला काय पोलीस जबाबदार नसतात किंवा ज्या पोलिसांनी गोळी झाली त्याच्यावर काय मर्डरचा किंवा कल्पेबल होमिसाइडचं सेक्शन लावत नाही. त्यावेळी ती गोष्ट करणं गरजेचं होतं पोलिसांसाठी किंवा त्यांच्याकडे लिगल पॉवर आहेत ह्यासाठी. त्या गोष्टी जो कोणी फाशी देतो, तर जो कोणी फाशी देणारा असतो तर त्याला किंवा फाशीची ऑर्डर करणाऱ्या जजला कधी शिक्षा होते का की नाही, कोणाचा जरी मृत्यूच कारणीभूत ठरला म्हणून त्याला शिक्षा दिली जाते का, तर नाही. पण हे कशामध्ये येतं, तर डेथ कॉज बाय पब्लिक सर्वंट एक्सिडिंग टू हिज लिगल पॉवर, त्यांना तशी लिगल पॉवर दिलेली आहे. त्यानंतरचं आहे डेथ कॉज्ड विदाऊट प्री मेडिटेशन इन सडन फाईट. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कल्पेबल होमिसाइड इज नॉट मर्डर इफ इट इज कमिटेड विदाऊट प्री मेडिटेशन इन अ सडन फाईट in the heat of passion upon sudden quarrel and without the offenders having taken undue advantage or acted in a cruel or unusual manner. If it is immaterial, it is such cases with party offers the provocation or commits the first assault. जसं मी आधी आता सांगितलं लिगल पॉवरमध्ये की ह्यांना लिगल पॉवर आहे आणि त्याचं काही गोष्टी म्हणजे डिरेक्टली काही ऑर्डर आहे तर ते झालं लिगल पॉवरचं. आणि हे दुसरं काय आहे की
ते जे मी एक्झाम्पल दिलं लाठी चार्ज किंवा ह्या गोष्टीचं, की त्याने असं काही ठरवलं नसतं, पण कुठेतरी शांतता व्हावी म्हणून ते लोक लाठीचार्ज किंवा ह्या सगळ्या गोष्टी करतात, तर ते ह्याच्यामध्ये येतं. आता 5वं सेक्शन आहे डेथ कॉज ऑन कन्सेंट गिवन बाय द विक्टिम. बघत राहणार. आता जे काही 5वं आहे डेथ कॉज ऑन अ कन्सेंट गिवन बाय विक्टिम म्हणजे काय, तर कल्पेबल होमिसाइड इज नॉट मर्डर. केव्हा मर्डर नसतो, तर वेन द पर्सन हुज डेथ इज कॉज बीइंग अबोव द एज ऑफ 18 years, 18 वर्षापेक्षा ज्याचं वय जास्त, डेथ इज कॉज बीइंग अबोव द एज ऑफ 18 years सफर्स डेथ और टेक्स द रिस्क ऑफ अ डेथ विथ हिज ओन कन्सेंट. म्हणजे जसं की आपण सुसाईड वगैरे म्हणतो त्या ह्याच्यामध्ये, की ज्या व्यक्तीचं 18 वर्षावरील वयाची ती व्यक्ती आहे आणि तिच्या संमतीने जर तिने मृत्यू पत्करला असेल स्वतःहून, तर ते कल्पेबल होमिसाइड मर्डर तेव्हा नसतं. हे असे 5 एक्सप्लेनेशन्स आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी 5 एक्सप्लेनेशन हे दिलेले आहेत की कल्पेबल होमिसाइड हे कधी मर्डर नसतं. तर ह्या 5 केसमध्ये कल्पेबल होमिसाइड मर्डर नसतं. आता पुढचा जो आहे सेक्शन 302. आपण 302 जसं मी म्हटलं की 300ला मर्डरची डेफिनेशन सांगितले, पण पनिशमेंट फॉर मर्डर कशाला आहे, तर 302 सेक्शनला पनिशमेंट फॉर मर्डर आहे. त्यानंतरचा जो पुढचा त्यातलाच पुढचा सेक्शन आहे तो आहे 302 होतं ते पनिशमेंट फॉर मर्डर होतं. 303 आहे पनिशमेंट फॉर मर्डरर बाय लाईफ कन्व्हिक्ट, म्हणजे ज्याला जन्मठेपेची शिक्षा आहे आणि त्यांनी जर काही मर्डर केला तर त्याच्यात पनिशमेंट 303 मध्ये सांगितलेली आहे. त्यानंतर सेक्शन 304 जो आहे पनिशमेंट फॉर कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर. जे मी एक्सेप्शन्स सांगितले 5, तर ते जे आहे ते त्याचे एक्सप्लेनेशन झाले एक्सेप्शनचे. आता ह्यात काय सांगितले 304ला त्याची डेफिनेशन सांगितले. त्यानंतर कॉझिंग डेथ बाय निग्लिजन्स, ते सेक्शन 304A जो आहे कॉझिंग डेथ बाय निग्लिजन्स, की आपल्या निग्लिजन्समुळे जर कोणाला दुखापत झाली. 304A सेक्शन जर लावतो जसं सलमान खानची केस होती तर त्याच्यामध्ये सुद्धा दिलं की रॅश ड्रायव्हिंग केलं, हयगय केली त्याने त्याची हे करताना आणि त्याच्यामुळे त्याला तो सेक्शन लावला. त्यानंतर 304B आहे तो आहे डावरी डेथ, where the death of a woman is caused by any burns or bodily injury or occurs otherwise than under normal circumstances within 7 years of her marriage, and it is shown that soon before her death she was subjected to cruelty or harassment or her husband or any relative of her husband for or in connection with any demand for dowry. Such death shall be called dowry death, and such husband or relative shall be deemed to have caused her death. द डावरी डेथची जी काही ही कन्सेप्ट आहे ती डावरी प्रोहिबिशन ॲक्टमध्ये ॲक्च्युली ह्याच्या अंडर त्यांना शिक्षा दिली जाते. त्यामुळे ते हा जो पनिशमेंट आहे ती डावरी प्रोहिबिशन ॲक्टच्या अंडर होते. अदरवाईज 304B सेक्शन लागतो जर इतर गुन्हे आणि त्याच्याशी रिलेटेड डावरी डेथ झाली तर 304 सेक्शन लागतो. अदरवाईज डावरी प्रोहिबिशन ॲक्टमध्ये डावरी डेथ आणि ह्याचं डिटेलिंगमध्ये एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर डावरी डेथ फक्त नवऱ्यावर वगैरे असं नाही, घरातल्या कोणत्याही म्हणजे सासरच्या कोणत्याही लोकांनी जर असं कोणताही छळ केला, जाळण्याचा प्रयत्न केला किंवा जाळलं किंवा कोणतीही बॉडीली इंजुरी केली म्हणजे ती पैशाची मागणी किंवा कोणतीही मागणी करत असतील ते, तर त्यासाठी जर कोणी अशा गोष्टी केल्या तर ते डावरी डेथच्या अंडर येतं. त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय काय सांगितले, तर डेथ ऑफ द वुमन बी कॉज बाय बर्न और बॉडीली इंजुरी और अदरवाइज देन अंडर नॉर्मल सर्कमस्टान्सेस. सच डेथ शुड हॅव ऑकर विथिन 7 years ऑफ हर मॅरेज, म्हणजे 7 वर्षाच्या आत झालेली कृती पाहिजे ही. हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की लग्नाला 7 वर्ष म्हणजे लग्नाला 7 वर्ष व्हायच्या आधी ही झाली जर कृती झाली असेल, असा जर छळजात झाला असेल तर तो डावरी डेथमध्ये जातो. म्हणजे 7 वर्ष कंप्लीट झालेली नको आहे, 7 वर्षापर्यंतचं मॅरेज पाहिजे. शी मस्ट हॅव बीन सब्जेक्टेड टू क्रुएल्टी और हॅरॅसमेंट बाय हर हजबंड और एनी रिलेटिव्ह ऑफ हर हजबंड, म्हणजे त्याच्या नवऱ्याचे कोणीतरी ते हरॅसमेंट करणारी जी लोक आहेत तो एकतर नवरा किंवा नवऱ्याचे नातेवाईक असले पाहिजे.
सच क्रुएल्टी और हरॅसमेंट शुड बी फॉर इन कनेक्शन विथ डिमांड फॉर डावरी. डावरीसाठी तिथे डिमांड झाली, मुख्य सगळ्यात आहे म्हणजे डिमांड झालेली तिथे आली पाहिजे की तिच्या वडिलांकडे काय गाडी मागताय, कोण पैसे मागतंय, कोण दागिने मागतंय, कोण घर मागतंय, फ्लॅट मागतंय. ही डिमांड त्याच्यात झालेली पाहिजे. ते एकतर 7 वर्षापर्यंतचं लग्न पाहिजे. त्याच्यात हरॅसमेंट करणारी व्यक्ती ही नवरा किंवा सासरची कोणती नवऱ्याचे नातेवाईक पाहिजे. दुसरं म्हणजे त्याच्यात डिमांड झालेली दिसली पाहिजे. त्यात बॉडीली इंजुरी झाली पाहिजे. ही सगळ्यात 4 महत्त्वाच्या या गोष्टी आहेत. त्यानंतर सेक्शन 305 आहे तुझे अबेटमेंट ऑफ अ सुसाईड ऑफ अ चाइल्ड और इन्सेन पर्सन. म्हणजे जे कोणी इन्सेन आहेत, म्हणजे आपण ज्याला वेडी लोक म्हणतो अशी, किंवा जे चाइल्ड आहेत, तर त्या म्हणजे 18 वर्षापेक्षा कमी वयाचे, चाइल्डची डेफिनेशनमध्ये काय 18 वर्षापेक्षा कमी मुलं आहेत, त्यांना जर कोणी म्हणजे सुसाईड करायला प्रवृत्त करत असेल त्या लहान मुलांना, तर त्याला ह्याच्यामध्ये सेक्शन 305 मध्ये पनिशमेंट सांगितलेली आहे. त्यानंतर अबेटमेंट ऑफ सुसाईड ते 306 हा सगळ्यांना सेक्शन माहिती आहे की जो 18 वर्षाच्या कोणत्याही व्यक्तीला जर आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असेल तर त्याला 306 सेक्शन लागतो. त्यानंतर 307 सेक्शन आहे तो म्हणजे अटेम्प्ट टू कमिट मर्डर. सगळ्यात महत्त्वाचं की ज्याला आपण हाफ मर्डर म्हणतो डेली भाषेत. आता तू उद्यापासून कोणी हाफ मर्डर हे शब्दच वापरायचा नाही. हाफ मर्डर अशी कधी कन्सेप्ट नसते कुठेही. तर त्याला काय म्हणतात, अटेम्प्ट टू कमिट मर्डर. त्यामुळे लक्षात घेतो 307 सेक्शन आहे अटेम्प्ट टू कमिट मर्डर. हुएवर अँड अंडर सच सर्कमस्टान्सेस दॅट इफ ही बाय दॅट ॲक्ट कॉज डेथ he would be guilty of a murder shall be punished with imprisonment of either description for a term which may extend to 10 years and shall also be liable to fine, and if hurt is caused to any person by such act the offender shall be liable either imprisonment for life. म्हणजे काय तर त्याने मर्डर म्हणजे आपली जी आपण जे कमिशनमध्ये मी सांगितलं ज्या स्टेजेस आहेत कमिशनच्या, तर त्याच्यामध्ये मी सांगितलं जर अटेम्प्ट केलाय पण कमिशन कंप्लीट नाही झालं, इंटेन्शन होतं, मोटिव्ह होतं, प्रिपरेशन केलं त्यासाठी, त्यानंतर अटेम्प्ट केला पण तो अटेम्प्ट अनसक्सेसफुल झाला, तर काय झालं तर त्याला तो 307 सेक्शन म्हणजे अटेम्प्ट जर अनसक्सेसफुल झाला तर ते अटेम्प्ट टू कमिट मर्डर येतं. म्हणून याला काय म्हणतात, अटेम्प्ट टू कमिट मर्डर. त्यानंतरचा 308 सेक्शन आहे अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड. आता आता समजा सलमान खानच्या केसमध्ये त्याने असं काहीतरी रॅश ड्रायव्हिंग केलं आणि ती फुटपाथवरची जी लोकं होती ती तिथे मरण म्हणजे मेली ती, पण जर मेली नसती तर त्याला कुठचा सेक्शन लागला असता, 308 सेक्शन लागला असता. कोणता, तर अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड. म्हणजे काय, त्यांनी हे सगळ्या प्रकारचे गुन्हे केले पण त्यात ते मरण नाही पावले. असं झालं तर 308 सेक्शन लागला असता. आता हा सेक्शन त्याला लागला का, तर नाही लागला हा सेक्शन, का तर त्यात मरण पावले ती लोक, म्हणून कल्पेबल होमिसाइड लागला. पण अटेम्प्ट नाही झाला, त्यात सक्सेसफुल झालं. जर मेली नसती ती लोक तर त्याला अटेम्प्ट टू कमिट कल्पेबल होमिसाइड सेक्शन लागला असता. त्यानंतर सेक्शन 309 आहे तो म्हणजे अटेम्प्ट टू कमिट सुसाईड. सुसाईड जर केली आणि तो मेला नाही व्यक्ती तर त्याच्यावर सुद्धा सेक्शन म्हणजे जो सुसाईड करतो त्याच्यावर सुद्धा ही केस म्हणजे जो सुसाईड करतो त्याला तो सुद्धा एक ऑफेन्स असतो. म्हणजे मरण कोणीही घेऊ शकत नाही कायद्याने. मरण आपण स्वतःचं मरण सुद्धा आपण घेऊ शकत नाही, ते जेव्हा नॅचरली येईल तेव्हाच ते असतं, पण आपण आपल्याला मरणाचा हक्क दिलेला नाही आहे. त्यामुळे हा अटेम्प्ट टू कमिट सुसाईड, जर सुसाईड केलं त्यात मरण नाही पावलं तर जो सुसाईड करतो त्या माणसाला पनिशमेंट सांगितलेली आहे. प्रत्येक सेक्शन. त्यानंतरचा जो सेक्शन 310 आहे तो आहे ठग. Whoever at any time after the passing of this act shall have been habitually associated with any other or others for purpose of committing robbery or child stealing by means of or accompanying with murder is a thug.
म्हणजे काय, मराठीत पण त्याला ठग म्हणतो आपण, की जो कोणी मुलं चोरण्याची एक टोळी असते किंवा दरोडा टाकायचा आहे किंवा असे जर चोरी करायचे, ह्या व्यक्तीने ह्या संदर्भात जर कोणी खून करत असेल किंवा त्याच्यासोबत जरी संगत ठेवत असेल अशा लोकांशी, तर ते झालं ठग. आणि त्याची जी पनिशमेंट आहे ती 311ला सांगितलेली आहे. ते लाईफ इम्प्रिझनमेंटपर्यंतच हे आहे. त्यानंतर 312 पासूनचे जे पुढचे सेक्शन आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर ते आपलं कॉझिंग मिसकॅरेज म्हणजे गर्भपात घडवून आणणं. म्हणजे खूपदा असं होतं की स्त्रीच्या नकळत तिला अशा गोळ्या दिल्या जातात आणि मिसकॅरेज घडवून आणलं जातं, ते तिला माहीत नसतं कधी कधी. तर अशा केसमध्ये हजबंडला पनिशमेंट आहे, जो कोणी करेल त्या डॉक्टरला पनिशमेंट आहे, किंवा त्या जो तिचा पती असेल ते म्हणजे इनलॉज जे आहेत त्या फॅमिलीतले किंवा हजबंडचे इतर रिलेटिव्ज आहेत, तर त्यांनी जर असं काही केलं तर त्यांना ह्याच्यामध्ये पनिशमेंट सांगितलेली आहे. असे हे किंवा म्हणजे त्याच्यामध्ये काय काय प्रकार येतात 312 सेक्शनच्या पुढे, की तिच्या स्त्रीच्या संमतीशिवाय किंवा संमतीने जरी असेल तरी ते त्याच्यामध्ये कॉझिंग डेथ झालं म्हणजे ते बाळ गर्भपात केला तर त्याला ह्याच्यामध्ये पनिशमेंट सांगितलेली आहे. त्यानंतरचा जो सेक्शन आहे 319 म्हणजे 318 पर्यंत काय आहेत, मिसकॅरेजचे सेक्शन आहेत, की जर गर्भपात घडवून आणला तर त्या गर्भाची गुप्तपणे विल्हेवाट लावणं वगैरे, हे सगळे सेक्शन आहेत ते मिसकॅरेजच्या सेक्शनच्या अंडर येतात. त्यानंतरचं 319 सेक्शन आहे, दॅट इज आता आपण पुढचं बघूया, हर्ट आणि ग्रीवियस हर्ट. हे आपण बघतोय. तर हर्ट म्हणजे काय आणि ग्रीवियस हर्ट म्हणजे काय, तर मराठीत त्याला आपण म्हणतो दुखापत, आणि ग्रीवियस हर्ट म्हणजे काय, गंभीर दुखापत. आपण बघतो ना की गंभीर जखमी झाला, आपण बातम्यांमध्ये बघतो, न्यूजपेपरला येतं की हा जखमी झाला, किरकोळ जखमी आणि गंभीर जखमी, हे असे दोन शब्द प्रामुख्याने का वापरलेले असतात. तर गंभीर जखमी म्हणजे काय, तो त्याला कायमचाच एखादा जर कोणतं जर अपंगत्व आलं असेल किंवा अशा, तर ते गंभीरमध्ये येतं, किंवा अति मार लागून जर तो म्हणजे मरणावस्थेत आला असेल तर ते गंभीरमध्ये. आणि सिम्पल हर्ट जे असतं, तर सिम्पल हर्ट म्हणजे काय, की एक छोटी दुखापत झालेली आहे तर ती सिम्पल येते. आता हर्ट म्हणजे काय 319 मध्ये दिले, whoever causes bodily pain, disease or infirmity to any person is said to cause hurt. म्हणजे ज्या कोणाला अशी शारीरिक वेदना किंवा असेल जिचे पेन होतं किंवा एखादा रोग झाला एखाद्यामुळे, म्हणजे एखाद्यामुळे संसर्गजन्य रोग किंवा काही अशा गोष्टी की जे सिम्पल हर्ट असतं, तर ते हर्टच्या डेफिनेशनमध्ये येतं. आणि 320 मध्ये काय सांगितले, तर ग्रीवियस हर्ट. मग ग्रीवियस हर्ट म्हणजे काय, तर गंभीर दुखापत. मग हे कधी कोण ठरवणार, तर पोलीस जेव्हा एक तर IPC मधलं ग्रीवियस हर्ट सगळ्यात महत्त्वाचं आहे. IPC मधलं ग्रीवियस हर्ट आणि मेडिकल टर्म्समधलं ग्रीवियस हर्टमध्ये थोडा फरक आहे. तर कधी कधी तुम्हाला जर छोटी जरी जखम झाली, की जी काही सेंटीमीटरमधली जखम असते, म्हणजे 2-4 सेंटीमीटरची जखम असेल आणि त्यामुळे सुद्धा टाके घालायला लागतात, कारण आपल्या शारीरिक किंवा आपल्या बॉडीसाठी 2-3 सेंटीमीटर एवढं तरी होतं. मग ते 2-3 सेंटीमीटरसाठी जर झाली जखम तर त्याला टाके घालायला लागतात. मग टाके घातले की आपण त्याला काय म्हणतो, की ही गंभीर दुखापत आहे, हे मेडिकल टर्ममध्ये म्हणतात. अदरवाईज आपण जस्ट बँडेज लावलं, छोटी जखम झाली, जस्ट घसपटलं, छोटी जखम झाली, तर आपण काय करतो, बँडेज वगैरे लावतो, घरच्या घरी काय काहीतरी उपाय करतो, ते सिम्पल हर्टमध्ये येतं. पण म्हणजे मेडिकल टर्मच्या पण सिम्पल हर्टमध्ये येतं आणि IPCच्या पण ग्रीवियस हर्टमध्ये खूप फरक आहे इन टर्म्स ऑफ मेडिकल आणि IPCच्या ग्रीवियस हर्टमध्ये फरक आहे. आता आपण IPCचं बघायचं, तर IPC मध्ये काय दिले, ग्रीवियस हर्टची डेफिनेशन त्यांनी त्याच्यामध्ये एकूण 8 प्रकार दिलेले आहेत. त्यात काय काय प्रकार आहेत, तर पहिलं म्हणजे जर तुम्हाला इनमॅस्क्युलेशन झालं असेल, परमनंटली इनमॅस्क्युलेशन झालं असेल, म्हणजे जे काही आपले सेक्स असतं ते कम्प्लिटली जर तिथे इनमॅस्क्युलेशन झालं असेल तर ते. सेकंडली आहे परमनंट प्रायव्हेशन ऑफ द साईड ऑफ आयदर आय, म्हणजे डोळ्याला कायमचा डोळा गेला असेल, 1 किंवा 2 कोणताही डोळा कायमचा दृष्टी आपली गेली असेल एखाद्या ह्याच्यामध्ये, तर ते. थर्डली परमनंट प्रायव्हेशन ऑफ द हिअरिंग ऑफ, म्हणजे ऐकणं आपलं कायमचं बंद झालं असेल किंवा कानाला कायमचा एक आजार झाला असेल किंवा रोग झाला असेल, म्हणजे आपली जी श्रवण क्षमता आहे ती कायमची बंद झाली असेल. एक तर डोळ्याची दृष्टी कायमची गेली, श्रवणशक्ती कायमची गेली. त्यानंतर आपला एनी बॉडीली पार्ट, जसं की आपण काय काय ऑपरेशन होतात, एक तर जॉईंट्स असेल तर ते फ्रॅक्चर वगैरे झालं, जॉईंट्स असेल तर आपण ते फ्रॅक्चर करून किंवा
जे जॉईंटली फ्रॅक्चर झालं तर आपण ते काही दिवस ठेवलं तर ते सरळ होतं, पण मध्येच जर कुठे फ्रॅक्चर झालं तर ते ऑपरेशन करायला लागतं. मग शेवटी काय होतं, जर कायमचा एखादा पाय गेला, कायमचा हात गेला किंवा एखादा कोणताही अवयव कायमचा निकामी जर झाला तर ते फोर्थलीमध्ये सांगितलं. तर फिफ्थली काय आहे, तर आपल्या डिस्क्रिप्शन ऑर परमनंट इम्पेअरिंग ऑफ द पॉवर्स ऑफ एनी मेंबर ऑर जॉईंट. म्हणजे आपले जे गुडघे आहे कायमचे जातात, म्हणजे जॉईंट गुडघे जे आपले आहेत ते कायमचं गेलं किंवा गुडघ्याचं ऑपरेशन, जसं आपण बघतो प्लेयर्सच्या बाबतीत त्यांचे गुडघ्याचे बरेच त्यांचे ऑपरेशन होतात आणि त्यामुळे ते खेळू शकत नाहीत, धावू शकत नाहीत. असं जर कोणी परमनंटली झालं तर ते 5व्यामध्ये आहे. 6व्यामध्ये काय सांगितलंय, 6ली परमनंट डिसफिगरेशन ऑफ हेड ऑर फेस. म्हणजे चेहरा आपला पूर्ण चेहरा किंवा आपलं डोकं किंवा हा डोक्याचा भाग जर परमनंटली विद्रूप झाला असेल, डिसफिगर झाला असेल, जसं की ॲसिड टाकतात त्यावेळी आपला चेहरा पूर्ण विचित्र होतो किंवा त्याला वेगळा शिक्षण लागतो. पण ॲक्सिडेंट केस असतात, ते कधी कधी गाड्या जळतात. म्हणजे आपलं जर उन्हाळ्यात बघा हे केसेस खूप, टायर फुटतो, जळते गाडी, तर त्यामुळे ॲक्सिडेंट्स होतात. मग जळल्यामुळे जर माझा एखाद्याचा चेहरा विद्रूप झाला असेल, ॲक्सिडेंटली विद्रूप झाला असेल, तर त्याला ग्रीवियस हर्ट म्हटलं जातं. त्यानंतर 7ली आहे फ्रॅक्चर ऑर डिस्क्लोशन ऑफ एनी बोन ऑर टूथ. जर कायमचा दात किंवा हाड हे कायमचं निकामी झालं असेल तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये येतं. आणि 8वं असं आहे, एनी हर्ट विच इन डेंजर ऑफ लाईफ ऑर विच कॉजेस सफरर ड्युरिंग द स्पेस 20 days इन सेव्हरल बॉडी पेन ऑर अनेबल टू फॉलो ऑर्डिनरी परसूट्स. म्हणजे काय, जर आपल्याला इतकी मोठी दुखापत झाली, कधी कधी बघा आपला जो पूर्ण बॉडीली म्हणजे आपली सिस्टीम आहे ती कधी कधी डॅमेज होते, कधी कधी किडनी फेल होतात किंवा ॲक्सिडेंटली किडनी फेल होत नाही. पण अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे एखादी गोष्ट कायमची काढावी लागते, कायमची नाही. म्हणजे 12 दिवसाच्या वर जर आपलं एखादं बॉडीली पेन होत असेल किंवा बॉडीली काहीतरी ऑपरेशन करून 12 दिवसापेक्षा जास्त काळ जर एखादी दुखापत झाली किंवा ॲडमिट करावं जर तुम्हाला लागत असेल तर ते ह्या 8 सेक्शनमध्ये येतं. त्यानंतर आता 321, 22 हे जे सेक्शन आहे ते म्हणजे काय, इच्छापूर्वक असं जर कोणी दुखापत केली. आता ह्या सिम्पल हट किंवा ग्रीवियस हट कधी होते, माझी आणि कोणाची मारामारी झाली तर आपली अचानकरित्या मारामारी झाली तर हे हर्ट्स होतात. काही जण इच्छापूर्वक म्हणजे व्हॉलंटरी कॉझिंग हर्ट, व्हॉलंटरी कॉझिंग ग्रीवियस हर्ट, नंतर पनिशमेंट फॉर आणि मग पनिशमेंट फॉर हे सगळे ऑफेन्स, चारही ऑफेन्स हे 321, 22, 23, 24मध्ये सांगितलेले आहे. त्यानंतर व्हॉलंटरी कॉझिंग हर्ट बाय डेंजरस वेपन. आता हे ॲक्सिडेंटली झालं किंवा नुसतं मारल्यामुळे झालं असेल परमनंटली, पण जर तुम्ही वेपन्स वापरले, एखादे कोणती शस्त्रास्त्र वापरली आणि त्याच्यामुळे जर काही झालं असेल तर ते ह्याच्यामध्ये त्याला 324मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे जो मी मगाशी म्हटलं 326A सेक्शन आहे, तो आहे व्हॉलंटरली कॉझिंग ग्रीवियस हर्ट बाय यूज ऑफ ॲसिड एक्सेट्रा. म्हणजे ॲसिड सारखे जर असे कोणते गोष्टी वापरून जर त्यांना इच्छापूर्वक गंभीर दुखापत केली असेल, जे आपण 7th सांगितलं की चेहरा किंवा मस्तक आपला जो भाग आहे तो कायमचा विद्रूप होतो, तर तो ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे. तर त्याला 326पर्यंत शिक्षा सांगितलेली आहे. त्यानंतर आहे ॲसिड फेकणं, हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. त्यानंतर पुढचा जो सेक्शन आहे तो म्हणजे 339 आणि 340 हे जे पुढचे आहेत तर ते आपण सेक्शन बघूया. म्हणजे कोणते, तर रॉंगफुल रिस्ट्रेंट आणि रॉंगफुल कन्फाइनमेंट. रिस्ट्रेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठेतरी अटकाव करणं एखाद्या गोष्टीला, रिस्ट्रेंट करणं एखादी गोष्ट, तर ते त्याच्यामध्ये सांगितलं. त्या डेफिनेशनमध्ये काय सांगितलं आहे, तर 339मध्ये त्याची डेफिनेशन दिले, पनिशमेंट नाही, डेफिनेशन दिले रॉंगफुल रिस्ट्रेंटची. whoever voluntarily obstructs any person so as to prevent that person from proceeding in any direction in which that person has a right to proceed is said wrongfully to restrain that person. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर एखाद्या व्यक्तीला ज्या दिशेने जायचंय, ज्या रस्त्यावरनं जायचं तो रस्ता बंद करणं किंवा त्याच्या आडवं येणं म्हणतो ना आपण, एखादा आडवा येतो रस्त्याच्या आणि त्याला जायला तिथे अटकाव करत असेल, म्हणजे पुढे जाण्यापासून ह्या रस्त्यानं तू जायचं नाही वेगळे असं जर कोणी म्हणत असेल आणि त्याचा अटकाव केला किंवा
त्याला धमकवण्याच्या उद्देशाने जर त्याचा कोणी अटकाव करत असेल रस्त्यामध्ये तर ते रिस्ट्रेंटमध्ये येतं. तर त्याच्यामध्ये अपवाद काय आहे म्हणजे एक्सेप्शन काय सांगितलेलं आहे, जर आपली स्वतःची जागा किंवा जमीन असेल आणि त्याच्यात जर कोणी अटकाव करत असेल तर तो ह्याच्यामध्ये येत नाही. पण तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी कोणीतरी अडवलं, तर तुम्ही बाजारात गेलाय तुमच्या कामाला आणि तुम्हाला कोणीतरी रस्त्यात घेरलं आणि धमकी दिली, काय दिलं, तर ते रिस्ट्रेंटमध्ये येतं. आणि रॉंगफुल कन्फाइनमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, रॉंगफुल कन्फाइनमेंटमध्ये म्हणजे काय की एखादी समजा तुम्ही जर रस्त्यावर जाता आणि तुम्हाला एखाद्याने पकडून आणलं आणि एका खोलीत डांबून ठेवलं आणि ते सांगितलं की तू घराबाहेर पडलास किंवा ह्या रूमच्या बाहेर पडलास तर तुला आम्ही लगेच तुझ्यावर गोळी झाडू किंवा तुझ्यावर काहीतरी फेकू की जेणेकरून तुला त्याच्यापासून अटकाव होईल. तर अशा काही गोष्टी करू म्हणजे एखाद्या घराच्या बाहेर पडायचं नसतो, घरामध्येच ठेवायचं किंवा त्याला उचलतात आणि एखाद्या रूममध्ये ठेवतात आणि ह्या रूमच्या बाहेर तू पडायचं नाही, तू इथेच थांबायचं असं जे सांगतात तर ते झालं कन्फाइनमेंट. आणि त्याची पनिशमेंट 341 आणि 342ला या दोघांच्या डेफिनेशन दिलेले आहेत. त्यानंतरचा जो सेक्शन आहे त्यानंतरचं सेक्शन आहे 349 क्रिमिनल फोर्स. आणि त्याच्यामध्ये आपण फोर्स आणि क्रिमिनल फोर्समधलं बघूया. तर फोर्स आणि क्रिमिनल फोर्स म्हणजे काय की आपल्याला कोणीतरी मागून येतं, ढकलतं, जर आपण स्विमिंग पूलच्या ह्याच्यावर असू किंवा नदीच्या काठावर असू, कोणीतरी त्याला मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर फोर्स अप्लाय करतात ना, म्हणजे हे क्रिमिनली करतात म्हणून क्रिमिनल फोर्स अप्लाय केल्यामुळे जर कोणाला मरण आलं किंवा काही दुखापत पोचली तर ते क्रिमिनल फोर्स आणि फोर्सच्या डेफिनेशनमध्ये येतं. म्हणजे फोर्समध्ये काय सांगितलेलं आहे की हा जस्ट सिम्पली अप्लाय करतो किंवा कोणतरी एखाद्याला मारतंय किंवा त्याला ढकलतंय की ज्याच्यामुळे तो पडला. क्रिमिनल फोर्समध्ये काय सांगितलेलं आहे की त्याला असं ढकललं, फेकलं जेणेकरून तो नदीत पडला आणि मृत्युमुखी पडला, तर ते येतं क्रिमिनल फोर्समध्ये. त्यानंतरचं आहे ॲसॉल्ट म्हणजे काय, आपल्यावर कोणी हमला केला तर त्यामध्ये काय सांगितलं आहे, हुएवर मेक्स एनी गेस्चर और एनी प्रिपरेशन इंटेंडिंग टू नोइंग it to be likely that such gesture or preparation will cause any person present to apprehend that he who makes that gesture or preparation is about to use criminal force to that person is said to commit an assault. आपली जी कोणतीही एखादं गेस्चर्स होतं किंवा आपली कोणतीही म्हणजे बेसावध असताना आपल्यावर जो कोणी अटॅक करतो तर दॅट इज ॲसॉल्ट. म्हणजे क्रिमिनली अटॅक जर कोणी आपल्यावर करतो तर ते ॲसॉल्ट. 351 मध्ये ॲसॉल्टची डेफिनेशन दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मग पुढे दिलेलं आहे की क्रिमिनल फोर्स यूज करून जर ॲसॉल्ट केला, ॲसॉल्टेड आपण म्हणतो ना की जसं की आता स्त्री म्हणजे ज्या डोमेस्टिक व्हायलन्समध्ये पण ॲसॉल्ट वगैरे लावलं जातं की त्या स्त्रीवर कोणीतरी अटॅक करतं, अचानकपणे तिला मारतं वगैरे, तर ते ॲसॉल्टमध्ये येतं. त्यानंतरचा जो आहे आपला महत्त्वाचा 354 सगळ्यांनी ऐकलं असेल, 354 सेक्शन लागतो. ॲसॉल्ट और क्रिमिनल फोर्स टू वुमन विथ इंटेंट टू आउटरेज हर मॉडेस्टी. म्हणजे 354 सेक्शन कायम लावला जातो. म्हणजे आपण म्हणतो त्याला विनयभंगाच्या केसेस ज्या असतात त्या कोणत्या, तर 354. तर त्याला 5 वर्षापर्यंतची वाढवली जाऊ शकते इतकी त्याला शिक्षा 354 मध्ये दिली आहे. तर कोणतं आहे तर ॲसॉल्ट और क्रिमिनल फोर्स टू वुमन विथ इंटेंट टू आउटरेज हर मॉडेस्टी. तर हे 354ला हा दिलेला आहे. त्यानंतर 354 आणि नेक्स्ट सेक्शन आहे तो म्हणजे 345A सेक्शुअल हॅरॅसमेंट अँड पनिशमेंट फॉर सेक्शुअल हॅरॅसमेंट. म्हणजे आपली जी लैंगिक छळणूक केली जाते ह्याच्यामध्ये काय आहे की महिलेच्या इच्छेविरुद्ध जर तिला कोणते साईन्स दाखवले जात असतील, तिला काही पोर्नोग्राफिक व्हिडिओ दाखवले जात असतील किंवा तिच्यावर असे अश्लील प्रकारचे हावभाव कोणी करत असतील तर ते लैंगिक अत्याचार म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंटमध्ये ते सेक्शन येतो. अशा प्रकारे हा महिलांशी रिलेटेड जे आहे तर ते याच्यामध्ये 354 मध्ये दिलं आहे. किंवा एखाद्या स्त्रीचा नुसता पाठलाग जरी कोण करत असेल तरी तो सेक्शन 354D मध्ये आहे की जो कोणी स्टॉकिंग ज्याला आपण म्हणतो, स्टॉकिंग की पाठलाग जर करत असेल नुसतं स्त्रीचा म्हणजे वाईट हेतूने जर कोणी पाठलाग करत असेल ते 354D मध्ये येतं. त्यानंतरचा पुढचा आपला आहे तो म्हणजे किडनॅपिंग आणि अबडक्शन. आता किडनॅपिंग आणि अबडक्शनमध्ये काय येतं,
आता किडनॅपिंग आणि अबडक्शनमध्ये काय फरक आहे किंवा त्याचा काय अर्थ आहे, किडनॅपिंग आणि ह्याच्यामध्ये फरक आहे. तर तो काय, किडनॅपिंग म्हणजे मराठीत त्याला अपनयन असं म्हणतात. आणि अपहरण म्हणजे किडनॅपिंग नाही, आपण जनरली आपल्या नेहमीच्या ह्याच्यात अपहरण म्हणतो किडनॅपिंगला. तर अबडक्शन म्हणजे अपहरण आणि किडनॅपिंग म्हणजे अपनयन असं किडनॅपिंगला म्हणतात. तर किडनॅपिंग म्हणजे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे किडनॅपिंग फ्रॉम इंडिया आणि किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियनशिप. ह्याच्यामध्ये काय आहे, किडनॅपिंगमध्ये काय आहे की एखाद्याने कोणीतरी सांगितलं की एखाद्या व्यक्तीला किडनॅप करायचे आणि त्याला अडकवून ठेवायचं, जसं आपण पिक्चरमध्ये जे बघतो, तर ते किडनॅपिंग झालं. की एखाद्याला पैशाच्या मोहापायी किंवा एखाद्या मुलाला उचलतात आणि आपल्या ताब्यात ठेवतात आणि मग त्याला धमकवतात किंवा त्या माणसाला त्रास दिला जातो, त्याला किडनॅप करून आपल्या ताब्यात आणलं जातं, जे आपण मूवीमध्ये बघतो. तर ते झालं किडनॅपिंग, त्याला किडनॅपिंग म्हणतात. मग ते आणि किंवा आता त्या जे पहिला सेक्शन आहे किडनॅपिंग फ्रॉम इंडिया, म्हणजे भारतातनं जर कोणाचं किडनॅपिंग केलं असेल तर ते काय आहे, तर हे आहे की ज्याला उचललं जातं आणि आपल्या ताब्यात ठेवलं जातं तर आणि त्याला त्रास दिला जातो, तर ते झालं किडनॅपिंग. आणि सेकंड जे आहे ते म्हणजे किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियनशिप, म्हणजे आपला जो म्हणजे मुलगा असेल तर 16 वर्षाच्या खालच्या मुलाला, आणि जर ती मुलगी असेल तर 18 वर्षाच्या खालच्या मुलीला तिच्या कायदेशीर पालकांच्या ताब्यातनं जर कोणी उचलून किडनॅप केलं तर ते 361 सेक्शन जो आहे 361, तो काय सांगतो की किडनॅपिंग फ्रॉम लॉफुल गार्डियनशिप किंवा जो इन्सेंट पर्सन असतो त्याला जर कोणी किडनॅप केलं त्याच्या कायद्याचे, कारण तो जरी मोठा असला तरी तो त्याची ती म्हणजे तो मतिमंद असतो, त्याला समजत नसतं काय चांगलं काय वाईट. एखाद्याने चल तुझ्या आई बाबा बोलत आहे, तो मतिमंद मुलगा येणारच ना. तर तो किती वयाने मोठा असतो, 40 वर्षाचा असला तरी तो तुमच्यासोबत येणारच किंवा किडनॅपर सोबत तो जाणार. ते आता अपनयन म्हणजे अपहरण, अबडक्शन म्हणजे काय की हुएवर बाय फोर्स कंपेल्स और एनी डिसीटफुल मीन्स induces any person to go from any place is said to abduct that person. म्हणजे काय, एखाद्या माणसाला जबरदस्ती त्या जागेतनं उठून दुसरीकडे जायला सांग. जसं की एखाद्याला बघा फॉरेनला तुला नोकरी देतो, भरपूर सॅलरी मिळेल, तुम्हाला त्यातनं नोकरी मिळेल म्हणून त्या माणसाला जबरदस्ती दुसऱ्या देशात पाठवलं जातं आणि तिकडे जाऊन त्याला कळतं की आपल्याला नोकरी मिळालेलीच नाही आहे, तर आपली फसवणूक झालेली आहे, हे त्याच्या लक्षात येतं. मग हे झालं हे काय झालं तर अबडक्शन झालं की एखाद्या पर्सनला दुसरीकडे म्हणजे जायला भाग पाडणं, त्याला जबरदस्तीरित्या नेणं, तर ते झालं अबडक्शन. आणि किडनॅपिंग म्हणजे काय की जे आपण मूवीमध्ये बघतो ते किडनॅपिंग, आणि हे काय झालं तर अबडक्शन झालं. तर ते 363 मध्ये त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे. काहींना जे किडनॅपिंग करतात तर ते भीक मागण्यासाठी सुद्धा काही मुलांना किडनॅप केलं जातं. वेगळे हे सगळे प्रकार काय आहेत तर हे ह्याच्यामध्ये येतात. खंडणी मागण्यासाठी काहींना किडनॅप केलं जातं, तर हे सगळे प्रकार ह्याच्यामध्ये येतात. किंवा मुलींचे जबरदस्ती लग्न लावण्यासाठी सुद्धा त्यांना किडनॅप करतात. काहींना प्रॉस्टिट्यूशनसाठी मुलींना किडनॅप केलं जातं. हे अशा प्रकारच्या गोष्टी ह्या अबडक्शन आणि किडनॅपिंगमध्ये येतात. ते पूर्ण सगळं सेक्शन आहे बेअर ॲक्टमध्ये किंवा आपल्या बुकमध्ये नसेल पण बेअर ॲक्टमधनं हे सगळे तुम्ही वाचू शकता. त्यानंतरचं पुढे आहे ते म्हणजे रेप. आपल्याला रेप आता माहिती आहे, तर काय वेगळं ह्याच्यात नाही, पण रेप म्हणजे फक्त रेप केला, सेक्शुअल इंटरकोर्स झालं म्हणजे रेप असं नाही. त्याच्यात अजूनही काय काय सांगितलं ते आपण डेफिनेशनमध्ये बघूया. 375 to 377 मध्ये सेक्शुअल ऑफेन्सेस जे आहेत म्हणजे सेक्शुअल ऑफेन्सेस सांगितलेले आहेत. त्यातला 375 मध्ये रेपची डेफिनेशन दिली आहे, पण आपण सेक्शन नेहमी बघतो, जसं मी तुम्हाला सांगितले की पेपरमध्ये तुम्ही रोज वाचायचं, म्हणजे ती तुम्हाला काय येणार 375च्या अंडर याला अटक केली नाही येणार, 376च्या अंडर. का तर 376 पनिशमेंट फॉर रेप आहे, पण 375 सेक्शन काय सांगतो तर रेपची डेफिनेशन सांगतो. तर ती आपण रेपची डेफिनेशन बघूया काय सांगितली आहे ती. 375 rape. A man is said to commit rape if he penetrates his penis to any extent into vagina, mouth, urethra or anus of a woman or makes her so him or any other person.
म्हणजे तिथे पेनिट्रेट झालं असेल किंवा इन्सर्ट केलं असेल असं सगळं, म्हणजे आपण ॲक्च्युअल रेप जे आपण म्हणतो ते की पेनिट्रेट्स किंवा इन्सर्ट झालं असेल जिथे, तर ते त्याला रेपमध्ये 2 जे सेक्शन आहे. तर तिसरं आहे मॅनिप्युलेट्स एनी बॉडी पार्ट ऑफ वुमन so as to cause penetration into the vagina, urethra, anus, any body part. Such woman makes her to do so with him, any other person. Applies his mouth to the vagina, anus, म्हणजे by applies the mouth also रेपमध्ये येतं. त्याच्यामध्ये पुढे असं दिलं आहे की त्याच्या इन्ग्रेडियंट्स आहेत. तर त्याच्यामध्ये अगेन्स्ट हर विल, म्हणजे तिच्या इच्छेविरुद्ध केलं असेल, विदाऊट हर कन्सेंट, तिच्या संमतीशिवाय, म्हणजे इच्छेच्या विरुद्ध तर आहे, शिवाय ते तिची जर परमिशन नसेल आणि केलं असेल, आणि थर्डली विथ हर कन्सेंट, आता तिची कन्सेंट असेल पण तरी पण रेप आहे. तो कधी, तो वेन हर कन्सेंट हॅज बीन ऑब्टेन बाय पुटिंग हर or any person with whom she interested in fear of death. म्हणजे तिला जर मारण्याची धमकी दिली असेल आणि त्या भीतीपोटी तिने जर संमती दिली तर ती सुद्धा रेपमध्ये येते. अदरवाईज जर असंच संमती, म्हणजे अफेअर आहे आणि संमती आहे आणि तुम्ही सेक्शुअल इंटरकोर्स केला तर तो रेपमध्ये धरला जात नाही. पण इथे तिने भीतीपोटी संमती दिली आहे म्हणून ते रेपमध्ये घेतलं, पण ते प्रूव्ह करायला लागतं. त्यानंतर आहे with her consent, when man knows that he is not her husband and that her consent is given because she believes that he is another man to whom she is or believes herself to lawfully married. आणि नंतर फोर्थली मध्ये काय सांगितलं, तिची कन्सेंट आहे पण तिला लग्नाचं आमिष देऊन जर तिला म्हणून ती लग्नाचं आमिष दिलं असेल एखाद्या माणसाने, की तिला माहिती आहे हा आपला नवरा नाही आहे, हा कोणतरी परकीय पुरुष आहे, पण त्याने जर लग्नाचं आमिष दिलं आहे त्याला आणि तिची संमती घेतली आहे तरीसुद्धा ते रेप होतं. फिफ्थली असं सांगितलं आहे की तिची संमती आहे पण ती केव्हा, जर ती म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की ती इंटॉक्झिकेशनमध्ये असेल किंवा अनसाऊंडनेस माइंड असेल तिचं, आणि त्यावेळी म्हणजे ती जर नशेत आहे आणि तिच्याकडनं संमती, म्हणजे अनकॉन्शियस आहे, तिला काही कळत नाही, तिच्याकडनं संमती घेतली, किंवा ती एखाद्या गतिमंद मुलगी आहे तिच्याकडनं जर तुम्ही संमती घेतली तर ते सुद्धा रेपमध्ये येतं. अशी ही रेपची डेफिनेशन आहे. त्यानंतर सिक्सली काय सांगितलेलं आहे, विथ और विदाउट हर कन्सेंट वेन शी इज अंडर द एज ऑफ 18. 18 वर्षापेक्षा खालील मुलीवर जरी कोणी रेप केला, मग तिची कन्सेंट, आता काही मुली आहेत त्यांची अफेअर्स लहान, म्हणजे 8वी 9वी पासून मुलींचे अफेअर्स असतात आणि सेक्शुअल इंटरकोर्स होऊ शकतो तिथे, पण हे रेप म्हणून धरलं जातं. म्हणजे 18 वर्षाच्या खालील मुलींवर जरी कोणी सेक्शुअल इंटरकोर्स केला तर ते रेप म्हटलं जातं. सेवन्थली वेन शी इज अनेबल टू कम्युनिकेट कन्सेंट, म्हणजे तिचं कन्सेंट आहे, म्हणजे एखादी मतिमंद मुलगीला काहीच कळत नाही आहे, नुसतं एक असं एक बॉडीचा पूर्ण गोळा आहे जस्ट असे, आणि त्याच्यावर जर काही कोणी रेप केला तर तो रेप असतो, म्हणजे तिची संमती देण्याच्या लायकच नसते ती मुलगी, तर ते सुद्धा रेपमध्ये धरलं जातं. असं रेपच्या डेफिनेशनमध्ये सांगितलेलं आहे. आता पनिशमेंट फॉर रेपमध्ये काय सांगितलेले आहे की ती मुलगी, त्याच्यामध्ये आणि वेगळं दिलेलं आहे, तर त्यात काय दिलं आहे, हुएवर बिईंग अ पोलीस ऑफिसर, जर पोलिसांच्या कस्टडीमध्ये मुलगी आणि तिच्यावर जर रेप झाला, मी जे तुकाराम पाटीलची जी केस लॉ जो तुम्हाला दिला आहे, कस्टोडियल डेथ किंवा आणि त्याच्या ताब्यात, म्हणजे त्या कोर्ट जेलर असतो आणि त्यांनीच त्या स्त्रीवर रेप केलेला वगैरे अशा केस लॉ दिलेल्या आहे, तर ते ह्याच्यामध्ये येतं. पब्लिक सर्वंटनी जर रेप केला, म्हणजे त्याच्या कस्टडीमध्ये जर एखादी स्त्री आहे आणि अशा पब्लिक सर्वंटनी जर रेप केला तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये वेगळा सेक्शन, म्हणजे आपण म्हणतो 376B 376D म्हणजे काय, ते हे प्रकार आहेत. 376A म्हणजे काय, पोलीस ऑफिसरच्या ताब्यात असेल, पब्लिक सर्वंटच्या असेल, किंवा एनी मेंबर ऑफ द आर्म फोर्सेस डिस्ट्रॉईड इन एनी एरिया बाय द सेंट्रल और स्टेट गव्हर्नमेंटचा जर कोणी सशस्त्र दलातील कोणता अधिकारी असेल आणि त्याने जर बलात्कार केला, किंवा एखाद्या तुरुंगात किंवा आपण त्याला रिमांड होम किंवा अशा ठिकाणी जे काही आहेत मुली आणि त्यांच्या जर कोणी रेप केले, किंवा
तुम्हाला हॉस्पिटलला ठेवले आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तुमच्यावर रेप केले तर ते त्याला ई म्हणा, असे वेगवेगळे सेक्शन ह्याच्यावर लावलेले आहेत. अशी ही 376 आणि 375 सेक्शन तुम्ही नीट वाचा. त्याच्यात कोणी कोणी रेप केला की, कधी रेप केला की, काही अटेम्प्ट टू रेप सुद्धा सांगितलेलं आहे की म्हणजे जर रेप करण्याचा प्रयत्न केला तर तो अनसक्सेसफुल झालं, पण जर रेप करण्याचा जर प्रयत्न करतोय तर त्याला सुद्धा ह्याच्यामध्ये रेपच्या अंडर शिक्षा होते. तर 376B सेक्शन जो आहे तो काय सांगतो की सेक्शुअल इंटरकोर्स बाय हजबंड अपॉन हिज वाईफ ड्युरिंग सेपरेशन. जर ते सेपरेट झालेले असतील आणि त्यावेळी जर त्या पुरुषाने म्हणजे त्याचा डिवोर्सची प्रोसिजर चालू असताना त्यांना एक 6 महिन्याचा गॅप असतो की ज्यात ते सेपरेटेड असतात, तर त्यावेळी जरी केला म्हणजे डिवोर्स व्हायच्या आधीची जी प्रोसिजर आहे की त्याच्यात 1 वर्ष ते 6 महिने तुम्ही वेगळं राहिलेले दाखवलं गेलं पाहिजे किंवा राहिलेले असलं पाहिजे, त्यावेळी जर त्या माणसाने तिच्यासोबत रेप केला तर तो रेप असतो. म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स केलं तर तो रेप धरला जातो, किंवा डिवोर्स झाल्यानंतर सुद्धा जरी केलं तरी तो रेपच धरला जातो, असं सेक्शन बी मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर 376D आपल्याला माहिती आहे गँग रेप, म्हणजे निर्भयाची केस जी आपण म्हटली तर ती गँग रेपच्या अंडर. तर त्याच्यामध्ये काय दिलं की 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक त्याच्यात गँग रेपमध्ये येतात, किंवा म्हणजे ॲक्च्युली 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त 5 नाही 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर लोकांनी एखादीवर रेप करण्याचा प्रयत्न केला तर तो गँग रेपमध्ये मोडलं जातं. अशी ही रेपच्या डेफिनेशन म्हणजे 12 वर्षाच्या खालील त्यांना शिक्षा कमी जास्त हे अशा प्रकारचे अनेक त्याच्यामध्ये दिलेले आहे. त्यानंतर शेवटचं सेक्शन अननॅचरल ऑफेन्सेस. त्याच्यामध्ये आहे आपण जे अनैसर्गिक अपराध म्हणतो, म्हणजे अनैसर्गिकरित्या जर सेक्शुअल इंटरकोर्स वगैरे केले जातात तर ते ह्याच्यामध्ये येतं. तर त्यात अननॅचरल ऑफेन्सेसमध्ये काय सांगितलेलं आहे, हुएवर व्हॉलंटरीली हॅज अ carnal intercourse against the order of a nature with any man, woman or animal shall be punished. म्हणजे कोणत्याही प्राण्याशी, स्त्री किंवा पुरुष ह्याच्यासोबत जर कोणताही जो सेक्शुअल इंटरकोर्स नॅचरली नाही तर अननॅचरली जर झाला असेल तर त्याला 377च्या अंडर पनिशमेंट होते. अशा प्रकारे हे आजचा जो आपला आहे 80 सेक्शन्स आहेत त्यात वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, पण हे त्यातले मेन मुद्दे आणि मेन पॉईंट आहेत. मग त्याच्या खाली आणि काही प्रकार असतील तर मी बरेचसे एक्सप्लेन केलेत, पण जर कुठचं मी एक्सप्लेन जर राहिलं किंवा काय, पण हेच ह्याच्या अंडरचे प्रकार आहेत ते तुम्ही वाचलेत तरी तुमच्या लक्षात येईल. पण मेन डेफिनेशन किंवा जी एक्झाम्पल आहेत ती सगळी ही आहेत. हे 10 प्रकार त्यातले आहेत ते मी तुम्हाला सगळे क्लिअर केलेले आहेत. तर तुम्ही हे वाचा, खूप सुंदर चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. सुंदर इन द सेन्स आता हे सगळं जगात घडतंय, हे आपल्या देशात आपल्या आजूबाजूला हे सगळे गुन्हे आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक हे 80 सेक्शन वाचा, मग तुमच्या लक्षात येईल की हे किती इम्पॉर्टन्स आहे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने. अशा प्रकारे आपण इथे आजचा चॅप्टर क्लोज करतो. थँक्यू.